जो नवशाला पावतो तो हा हा अपभ्रंश झालाय ग फक्त. नवशा नौशा 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 ना तो नौशिया ठेवलाय मी. ओम दादा तुम्ही व्रत ठेवलाय? हा नौशिया व्रत ठेवलाय मी. पण का? काय केवढे प्रॉब्लेम्स आहेत ना आपल्या घरावर. आता हेच बघ ना काकाचं नवीन आलंय. त्यात माझं आणि ईशाचं मध्ये फार प्रॉब्लेम झाले होते. मी होणार की नाही होईल की नाही असं चाललं होतं. नाही सगळं व्यवस्थितच होणार आहे. होणार पण मग मला असं सांगितलं की तू नौशा व्रत ठेव. पुरुषांनी ठेवायचं हा स्पेशली. का? हा तर तो मी नेमका ठेवलाय. कुठल्या वारी ठेवतात तो? आजवारी. आजच ठरवलाय मी ठेवायचा. ईशा मला म्हणाली ऑफिस सुटल्यानंतर की चल आपण मस्त 3 प्लेट बुर्जी पाव हाणूया. पण मी म्हटलं नाही आज मी नौशिया ठेवलाय. आज नाही आज काही बोलूच नकोस तू. त्यामुळे मी नाही म्हटलं तिला. नाही पण तू एवढं जेवण बनवलंयस आपल्याला जायला पाहिजे. जेवायलाच पाहिजे. आता मला व्रत असलं म्हणून काय झालं ठीक आहे ना. मला भूक एवढी लागली खूप भूक लागली मला. आपण चल घेतलंयस ना? नाही पण नको. व्रत असं तोडायचं नसतो पाप लागतो. नको. अगं नाही काय होईल जास्तीत जास्त काही दिवस आणखीन त्रास होईल पण नंतर ठेवीन ना मी. पण जेवण नको फुकट जायला. अहो नाही बघा कधी कधी आहे ना मला ना असं मळमळत रात्री तर मी जेवण टाकून देते. पण तुम्ही गुरुजींना सांगू नका ते खूप ओरडतील मला प्लीज. हा हो का? बरं झालं तू मला सांगितलंस. हे ठेवीन मी आता. नौशा व्रत ठेवीन मी आता. हा ठीक आहे. पण उद्या काय करायचं ना त्याचं ते मी सगळं बघीन. पण तुम्ही आता तो नौशिया व्रत ठेवा. हा चालेल मी येते. तुम्ही झोपा व्रत ठेवा. हो येस. देवा नौशाला पावलास रे बाबा. चला आता आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. ईशा हॅलो मॅडम बोला. का हसतोयस? इकडे आता कमाल झाली. धनाची जाम मजा आली. नौशिया धना खूप गोड आहे यार. त्या खूप गोड आहेत मला माहिती ते. पण तू एक ऐकतोयस का माझं मी काय सांगते? ऐक ओम आम्ही आत्ता येतोय तिथे तुमच्या घरी कारण इथलं पाणी गेलंय. काय